सगळं व्हायचं आणि रेकॉर्डच नाही केलं. ठीक आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल गॉट इटला क्लिक करा सर, म्हणजे तो येतोय समोर. होय का? नाही, रेकॉर्डिंग तर चालू झालंय. गॉट ओके. इट तिथं. येस येस. आता हे टाटा मोटर्स आहे. जेव्हा तुम्ही डेली चार्टवर बघता, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ओके. आता हा डेली चार्टवर तुम्ही बघता तेव्हा त्याचा 1 2 3 4 पॉईंट थोडा मोठा असेल. हा 1 असेल तुमचा, परत हा 2, इथे कुठेतरी 3 असेल, 4 इथं कुठेतरी असेल. म्हणजे इथं प्राइस डिफरन्स खूप मोठा होतो. हेच तुम्ही जेव्हा विकली चार्टवर बघता तेव्हा वेगळं होतं. 1 2 3 4 इथं वेगळा होतो, पण पॉइंट्स तसेच बनत असतात. विकली असू दे, मंथली असू दे, काही असू दे. एकच मिनिट. 2 या लेवलला 3 आणि या लेवलला 4. ठीक आहे, झूम करून दाखव. इथं बघा, इथं लो कितीचा बनलाय? 396 चा. सेकंड पॉइंट आहे 600 रुपयाला. थर्ड पॉइंट 500च्या जवळपास आणि फोर्थ पॉइंट आहे तुमचा 800च्या जवळपास. ठीक आहे. हे जेव्हा तुम्ही झूम करून बघता अजून त्यात 1 2 3 4 पॉइंट बनत जातात. आता तुम्ही जेवढ्या टाइम फ्रेम मध्ये, मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघाल हे 1 2 3 4 पॉइंट, तेवढं तुम्ही होल्ड करू शकता. 5 मिनिटात बघितलं तर तुम्ही मॅक्सिमम इंट्राडे मध्येच त्याला स्क्वेअर ऑफ तुम्ही एक्झिट व्हायला पाहिजे त्या पोझिशन मध्ये. 5 मिनिटात जेव्हा तुम्ही बघता, कारण काय दिवसाचा रोज ट्रेंड वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल इथे 1 2 3 अँड या लेवलला, याच्यावर असलेली लेवल ही 4. ठीक आहे. या लेवल पर्यंत तुम्ही दिवसभरच होल्ड करू शकता. परत कुठे जाईल काय माहित नाही आपल्याला. त्यामुळं जर तुम्ही, सिंपल आहे, जर तुम्हाला इंट्राडे करायचं असेल तर 5 मिनिटात बघा, 15 मिनिटात पण दिसतो. जर तुम्हाला होल्ड करायचं असेल एक महिनापर्यंत तर डेली चार्टवर बघा. लॉंग टर्म मध्ये बघायचं असेल तर मंथली चार्ट मध्ये बघा. ठीक आहे. आता तर काय झालंय, तुम्ही इन्व्हेस्टमेंटला जे स्टॉक्स घेता ना, त्यासाठी तुम्ही होल्डिंगला तुम्ही हे सुद्धा लावू शकता, म्हणजे इव्हन स्टॉप लॉस पण लावू शकता तुम्ही. एवढं फास्ट झालंय मार्केट. ठीक है, चलो जायचं पुढं. शेख साहब, कुछ प्रॉब्लम है क्या? अप ट्रेंड में कुछ नहीं समझ रहा? ठीक आहे, चलो नेक्स्ट. आता आपल्याला बघायचा आहे तो आहे डाऊन ट्रेंड. ठीक आहे. जसा अप ट्रेंड येतो तसा डाऊन ट्रेंड पण येतो, पण डाऊन ट्रेंड सुद्धा असा डायरेक्ट येत नाही कधीच. ठीक आहे, असं डायरेक्ट येत नाही कधीच. तो पण स्टेप बाय स्टेपच पडतो. आता समजा आपल्याला अप ट्रेंड मध्ये काय काय, पहिले 4 पॉइंट्स कुठले होते अप ट्रेंडचे? लो हाय, हायर लो, हायर हाय. तसेच तसेच सेम आणि थोडेसे वेगळे हे 4 पॉइंट्स आपल्याला डाऊन ट्रेंड मध्ये बघावं लागते. कारण ते जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा आपण समजू शकतो की हा एक डाऊन ट्रेंड येणार आहे, किंवा इथून पुढे थोड्या वेळ दिवसांसाठी एक डाऊन ट्रेंड येणार आहे. ठीक आहे. तर त्यामधले 4 पॉइंट्स आहेत. पहिला, आता जसं आपण अप ट्रेंड मध्ये लो टू हाय जात होता ना, तर इथं तुमचं पहिल्यांदा हा एक पॉइंट येणार, तो म्हणजे हाय पॉइंट येणार. हाय. सेकंड जो येणार तो लो. लो. थर्ड येणार तो लोअर हाय. लोअर हाय येणार. ठीक आहे, चलो लोअर हाय आणि फोर्थ येणार तुमचा लोअर लो. ठीक आहे. हे आपल्याला कॅन्डल चेस घ्यायचे. ठीक आहे. अप ट्रेंडचं दिसणं कसं होतं? 1 2 3 अँड 4. म्हणजे इथं आपण काय मार्क करत होतो? 1, इथं 2, इथं 3 या लेवलला, आणि इथं 4.
ओके. डाऊन ट्रेंडचा पण तशाच पद्धतीचा फक्त मिरर इमेज असेल. मिरर इमेज म्हणजे कसं पडताना कसं पडेल, तो ऑलरेडी हाय पॉइंटला असेल, तिथून पहिल्यांदा एक लो बनवेल, ठीक आहे, त्यानंतर लोअर हाय आणि त्यानंतर लोअर लो. ठीक आहे. आपल्याला हे कॅन्डलचे 4 पॉइंट्स घ्यायचे, म्हणजे या पाथवर हे जसा पाथ बनलाय आपला, त्या पाथवर जे कॅन्डल्स असतील त्यांचेच आपल्याला हे हाय लो आणि लोअर हाय लोअर लो घ्यायचे. ठीक आहे. तर तिथं तुमचा पहिला पॉइंट इथं स्टार्टिंगला असेल, इथं तुमचा फर्स्ट नंबरचा पॉइंट असेल, तो म्हणजे तुमचा हाय. त्यानंतर इथं सेकंड पॉइंट असेल, तो म्हणजे तुमचा लो. इथं तुमचा थर्ड नंबरचा पॉइंट आणि फोर्थ पॉइंट इथे. ठीक आहे. आणि एंट्री आपल्याला फोर्थ पॉइंट नंतरच घ्यायची. ठीक आहे. डाऊन ट्रेंड साठी कसं ट्रेड करायचं ते पण सांगतो, फक्त आपल्याला एंट्री कुठं घ्यायची आहे ते पहिल्यांदा क्लिअर करूया. जसं आपण अप ट्रेंड मध्ये फोर्थ पॉइंट ब्रेक झाल्यावर किंवा फोर्थ पॉइंट एखाद्या ग्रीन कॅन्डलनी क्रॉस केला आणि क्लोज झाली, तेव्हा आपण एंट्री घेतो अप ट्रेंड मध्ये. आता डाऊन ट्रेंड मध्ये कसं आहे की फोर्थ पॉइंटच क्रॉस व्हायला पाहिजे, पण डाऊन साइडला क्रॉस व्हायला पाहिजे आणि रेड कॅन्डलनी क्रॉस व्हायला पाहिजे. म्हणजे एखादी रेड कॅन्डल जर हा फोर्थ पॉइंट क्रॉस करून अशी क्लोज होते खालच्या साईडला डाऊन साईडला, तर तिथं आपण निगेटिव्हनेस साठी ट्रेड करू शकतो. म्हणजे आपल्याला फक्त अर्धवट माहिती आहे की मार्केट आपण जेव्हा वर जात असतं किंवा जेव्हा पॉझिटिव्ह असतं तेव्हाच पैसे भेटतात किंवा तेव्हाच प्रॉफिट होतं. तर असं नाहीये की आपण दोन्ही साइड मध्ये प्रॉफिट करू शकतो. मार्केटच्या पॉझिटिव्ह साइड मध्ये तर होतोच कंपल्सरी, पण निगेटिव्ह साइड मध्ये पण आपण प्रॉफिट करू शकतो. ठीक आहे. डाऊन ट्रेंडचे थोडेसे एक्झाम्पल बघूया. ओके. डाऊन ट्रेंड जास्त कसं आहे, डाऊन ट्रेंड हे थोडस टेम्पररी असतं, अप ट्रेंड परमनंट असतं. डाऊन ट्रेंड म्हणजे काय, हे आपण अप ट्रेंड बघितलं ना, त्यातलं हे 2 ते 3 हे जे लेवल्स असतात हे म्हणजे डाऊन ट्रेंड. प्लस 4 हे चौथ्या पॉईंट पासून पण पाचव्या पॉईंटला येतं, परत 5व्या पॉईंट पासून 6व्या पॉईंटला जातं. ही सायकल कंटिन्यू होत असते पुढे. फक्त हे जे मधला जो रेस्ट पिरियड आहे किंवा आपण त्याला रिट्रेस म्हणतो, रेस्ट घेण्याचा पिरियड असतो ना, जेव्हा सप्लाय येतं थोडं मार्केटमध्ये, तेव्हा आपला डाऊन ट्रेंड खाली यायला, तेव्हा आपली प्राइस खाली यायला लागते आणि तिथं डाऊन ट्रेंड दिसतो आपल्याला. तो डाऊन ट्रेंड बनताना आपण असाच बनतो 1 2 3 4. इथे बघा, हा हाय असेल, हा एक लो, हा इथला लोअर आहे. यापैकी कोणतेही जे हायेस्ट व्हॅल्यू आहे ती घेऊ शकता आणि लोअर लो तुमचा इथं असेल. ठीक आहे. परत हेच रिपीट होतं आणि जेव्हा त्याचा रेस्ट पिरियड कम्प्लीट होतो, तो हायर हाय जे प्रिव्हियस हाय असतं इथला, तो ब्रेक करून पुढे जायला लागतो. हा प्रिव्हियस आहे इथला, हे ब्रेक करून पुढे जायला लागतो. ऍटलीस्ट आपल्याला फोर्थ पॉइंट तरी भेटत असतो, तेव्हा आपण छोट्याशा लेवलसाठी पण ट्रेड करू शकतो. निगेटिव्हनेस मध्ये कसं ट्रेड करायचं ते पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे. पण डाऊन ट्रेंड आणि अप ट्रेंड हे समजायला पाहिजे आपल्याला. किंवा डेली चार्ट वर सारखं येतात, वीकली चार्ट. आता निफ्टी 50 बघूया, परवा डाऊन ट्रेंड चांगला दिसत होता. 5 मिनिटाच्या चार्टवर दाखवतो. काही लोक 1 मिनिटाचा पण चार्ट वापरतात, थोडं फास्ट असतो. आपण नाही वापरायचं. हे 1 हे 2 हे 3 अँड हे 4. ठीक आहे. डाऊन ट्रेंड दाखवत होता, पण पहिला खूप वेळ साईडवेज राहिला, नंतर डाऊन ट्रेंड चालू केला. ठीक आहे. हे सोडा, त्याच्यात अजून छोटस जर तुम्ही हे बघितलं त्याच 5 मिनिटाच्या चार्ट मध्ये, तुम्हाला अजून जवळ दिसेल डाऊन ट्रेंड.
हे बघा इथं हम्म. 1 2 3 and या लेवलची व्हॅल्यू म्हणजे इथं 4 घेऊ शकता की ज्या लेवल पासून थोडी प्राइस बाउन्स झाली, थोडी प्राइस रिव्हर्स आली. तर हे लेवल तुमचं शॉर्ट करण्यासाठीच चांगलं लेवल होतं. 21,600. 21,600च्या खाली तुम्ही 2 वेळा शॉर्ट करू शकता, इथं सुद्धा आणि इथं सुद्धा. निफ्टीमध्ये जास्त पॉईंट मिळवण्याची काही गरज नाही, कारण याच्यात 20-25 पॉईंट मुवमेंट भेटली तरी खूप मोठी गोष्ट आहे. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 100, 200, 300 पॉईंट भेटू शकतात, पण निफ्टी कसं दिवसभरातच 70-80 पॉईंट मुवमेंट होत असते, तर त्यातले आपल्याला 20-25 पॉईंट मिळू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. ओके. आता तुम्ही विचार करत असाल की डाऊन ट्रेंड मध्ये ट्रेड कसं करायचं, बरोबर ना? कारण आपल्याला माहिती आहे की बाय केलो आपण आणि वर गेल्यावर सेल झालं की त्याला आपण एक चांगला ट्रेड म्हणतो. ठीक आहे. तर नॉर्मल मार्केटमध्ये आपण काय करतो, बाय ऍट 100 रुपीज आणि सेल कितीला करतो. समजा आपल्याला जर प्रॉफिट कमवायचं असेल तर सेल कितीला करतो, सेल ऍट 150 रुपीज. बरोबर. हे नॉर्मल मार्केट मधलं आहे. म्हणजे जेव्हा प्राइस या लेवल कडून या लेवल कडे चाललेली असते, ठीक आहे, पॉझिटिव्ह असते प्राइस, तेव्हा मग काय करू शकतो आपण, तुमचा पहिला ट्रेड असेल हा, ठीक आहे, 1 नंबर ट्रेड असेल हा तुमचा, आणि 2 नंबर ट्रेड काय असेल, म्हणजे तुम्ही पहिला एंट्री घेतली आणि एक्झिट केला. 2 नंबर तुमचा एक्झिटचा ट्रेड म्हणजे सेलचा ट्रेड असेल. बरोबर. हे कधी असणार, मार्केट जेव्हा पॉझिटिव्ह असते तेव्हा. हे जेव्हा मार्केट पॉझिटिव्ह असेल तेव्हाच हे असं सिंपल ट्रेड करता. म्हणजे तुमचा ट्रेड नंबर 1 हा होईल, बाय ऍट 100 रुपीज. प्राइस जशी वाढेल तसं 2 नंबर ट्रेड तुमचा सेल ऍट 150, म्हणजे जे आपण इथं खरेदी केलं होतं तेच आपण विकलो. म्हणजे इथं प्रॉफिट किती झाला आपल्याला एका शेअर मागे, प्रॉफिट किती झाला इथं, 50 रुपीज. ओके, थोडस लांब घेतोय. आता काय झालं, हे पॉझिटिव्ह तर नेहमी तर पॉझिटिव्ह नसतं, कधी कधी मार्केट निगेटिव्ह पण असतं. ठीक आहे. तर मार्केटमध्ये आपल्याला जर निगेटिव्हनेस मध्ये ट्रेड करायचं असेल किंवा मार्केट जेव्हा पडत असतं तेव्हा आपल्याला ट्रेड करून जर प्रॉफिट करायचं असेल तर त्यासाठी एक आपल्यासाठी सोय केली आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, किंवा त्याला एक आपण फंक्शन म्हणू शकतो. ठीक आहे. त्या फंक्शनचं नाव आहे शॉर्ट सेल. त्याला काय म्हणतात, शॉर्ट सेल. ठीक आहे, हे पण सांगतो त्याला काय म्हणतात, शॉर्ट सेल असं म्हणतात, शॉर्ट सेल. तर हे काय करतं, समजा प्राइस ऑलरेडी 150 रुपयाला आहे, ठीक आहे, तिथून 100 कडे येणार आहे, म्हणजे याच्या उलट प्राइस ऑलरेडी 150 रुपयाला आहे, तिथून खाली 100 कडे येणार आहे, म्हणजे प्राइस पडणार आहे आणि मार्केट निगेटिव्ह होणार. ठीक आहे. तर हे आपल्याला काय अलाव करतं, आपल्याला काय फॅसिलिटी देतं की 150 रुपयाला आपण डायरेक्ट सेल करू शकतो. ठीक आहे. आता हे सेल कुठून करायचं, काय करायचं, एक प्रोसेस सांगतो तुम्हाला. पण हे फंक्शन आपल्याला काय अलाव करतं की आपण डायरेक्ट 150 रुपयाला सेल करू शकतो. म्हणजे तुमची 150 रुपयाला सेल अशी पहिली ऑर्डर जाईल आणि जेव्हा प्राइस खाली येईल 100 रुपयाला तेव्हा आपण परत ते बाय करून देऊ शकतो. आता हे सेल कुठून करायचं, आता तुम्ही म्हणत असाल सर आपण खरेदीच केलं नाही तर आपण सेल कसं करणार, बरोबर की नाही? कारण इथं आपण खरेदी केलं होतं पहिल्यांदा या लेवलला, मग आपण इथे जाऊन 150 रुपयाला विकलं होतं, तेव्हा आपल्याला प्रॉफिट झालं होतं 50 रुपये. पण आपल्या मार्केटमध्ये ब्रोकर आणि मार्केटने मिळून एक सिस्टीम तयार केली आहे किंवा एक फंक्शन आहे, आपल्यासाठी फॅसिलिटी आहे, फीचर आहे असं म्हणू शकता की आपण ब्रोकर कडून काही शेअर उधार घेऊ शकतो आणि मार्केट संपायच्या आधी म्हणजे 3:15 3:30 वाजायच्या आत त्याला ते शेअर परत करावे लागतात. ठीक आहे. ओके, इथे एक एक्झाम्पल सांगतो मी, मग कळेल तुम्हाला शॉर्ट सेलचं एक्झाम्पल. एकच मिनिट. ठीक आहे. ए म्हणजे मी आहे, बी म्हणजे ब्रोकर आहे आणि सी म्हणजे
आपलं मार्केट. ठीक आहे, किंवा एम लिहितो तिथं. एस, एस म्हणजे शुभम, पूर्णच लिहिलं. ब्रोकर मार्केट. ठीक आहे. आता मी काय केलंय की मला दिसलं की हे एबीसी कंपनी आहे कुठली तरी, किंवा फॉर एक्झाम्पल मारुती शेअर्स आहेत, मारुतीचे शेअर्स आहेत. मारुती काय आहे, आज 150 रुपयाला आहे आणि तो पडून 100 रुपयाला येणार, म्हणजे निगेटिव्ह होणार आहे. ठीक आहे, तर मग याला तुम्ही जर तुमचा अनालिसिस असेल आज निगेटिव्ह होणार आहे आणि मार्केट तसं पडलं, पण तसं पडलं, तुम्ही त्यावेळी जर खरेदी केला तर काय होईल, म्हणजे मार्केट जेव्हा निगेटिव्ह असेल आणि तुम्ही खरेदी केला इंट्राडे साठी, म्हणजे एका दिवसासाठी, तर काय होईल, लॉस होणार ना. कारण काय, तुम्ही खरेदी करणार समजा 150 रुपयाला आणि त्याची व्हॅल्यू मार्केट संपेपर्यंत जर 100 रुपये झाली, तर आपल्याला लॉस होणार. ठीक आहे, ओके. आता मी काय करणार, फॉर एक्झाम्पल पहिली स्टेप काय करणार, इथं फर्स्ट स्टेप आहे. फर्स्ट स्टेप मी करणार की ब्रोकर कडून शेअर्स उधार घेऊन, उधार म्हणजे आपण जेव्हा ब्रोकरला सेल ऑर्डर लावतो ना, तेव्हा त्याला कळतं की याला आपल्याकडून शेअर्स थोडे एक इंट्राडे साठी उधार मध्ये पाहिजे. ठीक आहे, ब्रोकर कडून उधार घेऊन मी शॉर्ट सेल करणार. शॉर्ट सेल करणार म्हणजे काय, माझ्याकडे नव्हते शेअर्स आणि मी घेतले पण नाही, डीमॅट वर पण नाही आहेत, पण मी कोणाकडून उधार घेतले, थोड्या वेळासाठी ब्रोकर कडून उधार घेतले. ठीक आहे, आता ब्रोकर कडून उधार घेऊन मी काय करणार, ते मार्केटमध्ये विकणार. स्टेप्स लक्षात घ्या. मी शुभम ब्रोकर कडे काय करतो, ते मारुतीचे शेअर्स काही किती क्वांटिटी असते, 4, 5, 10, ठीक आहे, 10 क्वांटिटी शेअर्स काय करतो, उधार घेतो आणि मार्केटमध्ये 150 रुपयांना विकून टाकतो. जेव्हा ऑलरेडी प्राइस 150 रुपये आहे, तेव्हा विकल्यावर काय होतं, माझ्याकडे कॅश येणार. बरोबर, मी एखादी गोष्ट विकली म्हणजे माझ्याकडे कॅश येणार. बरोबर, आणि ती क्वांटिटी कुठे जाणार, मार्केटमध्ये. आता ब्रोकरचं म्हणणं काय, ब्रोकरचं ऑब्लिगेशन किंवा त्याचं बंधन काय, त्याचं रूल काय आहे की बाबा तू सकाळी जेवढे पण क्वांटिटी घेतला होता, मला 3:15च्या आत, म्हणजे किंवा मार्केट संपायच्या आधी मला तेवढी क्वांटिटी रिटर्न कर. किमतीचं काय देणं घेणं नसतं त्याला, कारण परत तो उद्या आपल्याला देऊ शकतो. उद्या समजा आपल्याला शॉर्ट सेल करायचं असेल तर तेच क्वांटिटी रिपीट मध्ये पण देऊ शकतो. याच्यासाठी काही सेपरेट शेअर्स असतात मार्केटमध्ये ब्रोकरकडे. ठीक आहे, तर एका शेअरला किती मार्जिन लागतं, त्याप्रमाणे तो 10 शेअरचे मार्जिन आपल्याकडून ठेवून घेतो, म्हणजे ऍज अ डिपॉझिट म्हणून ठेवून घेतो. समजा आपण जर ते स्क्वेअर ऑफ केलं नाही तर तो ऑटोमॅटिक स्क्वेअर ऑफ करतो आणि तुमचं डिपॉझिट तुम्हाला रिटर्न करतो. मग आपण पहिली स्टेप काय केला की ब्रोकर कडून 10 क्वांटिटी उधार घेतले, त्याला थोडेसे पैसे दिले डिपॉझिट म्हणून, आणि ते 10 क्वांटिटी घेऊन लगेच मार्केटमध्ये आपण विकला. ही जी प्रोसेस आहे ना, ती एका ऑर्डर मध्ये होती. कोणत्या ऑर्डर मध्ये, पहिल्यांदा आपण जेव्हा लावतो सेल ऍट 150, हे इंट्राडे साठीच चालतंय बरं का. हे तुम्ही कॅरी फॉरवर्ड उद्यावर किंवा परवावर घेऊन जाऊ शकत नाही. जेव्हा तुम्ही इंट्राडेची पहिल्यांदा सेलची ऑर्डर लावता, तेव्हा ब्रोकरला ऑटोमॅटिक कळतं, त्यात अल्गोरिदम असतं, त्याचं कोडिंग असतं तसं, की कळतं यांना शॉर्ट सेल करायचे शेअर्स, म्हणजे निगेटिव्हनेस साठी ट्रेड करायचे, तर ते आपल्याकडे जेवढं डिपॉझिट आहे ते सांगतात आधी, आपल्याकडे असेल तर ते आपल्याला अलाउ करतात तेवढं. मग आपण काय केलं, ब्रोकर कडून घेतलं, मार्केटमध्ये विकलं, आपल्याला आले 150 रुपये. ठीक आहे, 150 रुपये माझ्याकडे खिशात आहेत किंवा या हातात आहेत असं समजा. ठीक आहे, आता मी काय करणार, वाट बघणार. कशाची वाट बघणार, ते मारुतीचे शेअर्स कुठे यायला पाहिजे, कोणत्या प्राइसला. आता तर 150 ला आहेत, मी 150 ला शॉर्ट सेल केले आणि 150 रुपये आले माझ्याकडे. आता मी काय वाट बघणार, ते शेअर्स खाली येण्याची वाट बघणार, म्हणजे त्याची प्राइस पडण्याची वाट बघणार. ठीक आहे, ते शेअर्स पडून आले कुठं, 150 रुपयाला. ठीक आहे, पहिला मी शॉर्ट सेल केलं होतं 150 रुपयाला. शॉर्ट, याला शॉर्ट सेल म्हणतात बरं का, निगेटिव्हनेस साठीचं ट्रेड. शॉर्ट सेल केलं होतं ते. मग आता मी केलं 10:15 वाजता. मग नंतर काय झालं, 1 वाजले. 1 वाजता काय झालं की ते शेअर्स
त्या शेअरची किंमत झाली 100 रुपये. हम्म. ठीक आहे, त्या शेअरची किंमत झाली 100 रुपये. मग ब्रोकर, आता माझ्या डोक्यात काय आहे की ब्रोकर कडून सकाळी जे उधार घेतलेले आहेत ते शेअर्स त्याला वापस करायचे आणि आपलं डिपॉझिट त्याच्याकडून घ्यायचं, म्हणजे हे ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होतं तेव्हा. ठीक आहे, आता मी काय करणार, माझ्या हातामध्ये किती रुपये आहेत सकाळी आलेले कॅश? 150. 150 आहेत ना, त्या 150 मधले मी 100 रुपये खर्च करणार. कशासाठी कशासाठी Buying. खर्च करणार मी 100 रुपये? बाईंग साठी. बाईंग साठी. मार्केटमधून बाय करणार मी. मग मार्केटमधून बाय कशासाठी करणार? ब्रोकर कडून जे उधार घेतलेले आहेत त्याचे त्याला वापस करावे लागतात ते शेअर. म्हणजे माझ्याकडे होते 150 रुपये, सकाळी मी शॉर्ट सेल केले, माझ्याकडे 150 रुपये आले. त्यानंतर मी थोडीशी वाट बघितली प्राइस खाली येण्याची. मग काय केलं, त्या 150 पैकी 100 रुपयांचे शेअर्स मार्केटमधून खरेदी केले. जेव्हा 100 रुपये प्राइस होती शेअरची तेव्हा खरेदी केले आणि ते जशाच तसे शेअर्स ते ब्रोकरला देऊन टाकले आणि ब्रोकर कडून माझं डिपॉझिट वापस घेतलं. हे झालंय कम्प्लीट ट्रान्झॅक्शन. मग या ट्रान्झॅक्शन मध्ये मला प्रॉफिट किती झाला? मी उगाच ट्रान्झॅक्शन केलं का ते? 50. 50 रुपये. कारण माझ्याकडे सकाळी किती रुपये आले होते? 150 रुपये आले होते ना. ओके, 150 रुपये आले होते, त्यातले 100 रुपये मी खर्च केले. जेव्हा आपल्याला ते ब्रोकरचे वापस द्यायचे तेव्हा आपण खर्च केले आणि राहिले 50 रुपये माझ्याकडे. मग ते 50 रुपये म्हणजे आपला प्रॉफिट असतो. ठीक आहे, याच्यात प्राइस लेवल सेमच आहेत, फक्त ऑर्डर जे आहे ना, ऑर्डरचे सिरियल नंबर आहे, म्हणजे पहिला कोणती ऑर्डर जाईल ते डिफरंट आहे. बघा की तुम्ही इथं बाय 150 रुपयाला मी इथं काय केलंय, पॉझिटिव्ह असताना 150 रुपयाला सेल केलाय, इथं पण 150 रुपयाला सेल केलाय आणि खाली आल्यावर 100 रुपयाला बाय केलं मी. इथं पण 100 रुपयाला बाय केलाय आणि इथं पण 150 रुपयाला सेल केलाय. पण जेव्हा पॉझिटिव्ह असतं ना, पहिल्यांदा मी ही ऑर्डर लावणार, 100 रुपयाला खरेदी करण्याची ऑर्डर लावणार आणि वर गेल्यावर दुसरी जी 150 रुपयाची आहे सेलची ती ऑर्डर लावणार. पण मार्केट जेव्हा निगेटिव्ह असतंय तेव्हा मी ऑलरेडी हाय प्राइसला विकण्याची ऑर्डर लावणार, म्हणजे सेल ऍट 150 ही ऑर्डर लावणार ही. आणि तेव्हा म्हणजे इथं ऑर्डर नंबर 1 ही आहे, याचे दिसतंय ना इथं. आणि ऑर्डर नंबर 2 इथं जेव्हा प्राइस खाली पडेल 100 रुपयाला तेव्हा मी सेकंड नंबरची ऑर्डर लावणार. मग अशा पद्धतीने निगेटिव्हनेस साठी पण ट्रेड करता येतो आपल्याला. फक्त हे इंट्राडे मध्ये चालतं, आपण कॅरी फॉरवर्ड करू शकत नाही. पॉझिटिव्हनेस मध्ये कसं, तुम्हाला एक 20% अमाऊंट वर तुम्हाला इंट्राडे करण्यासाठी मिळतं ते. परत जर तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायचं असेल तर एक्स्ट्रा 80% भरून, म्हणजे जे राहिलेले पैसे आहेत ते भरून तुम्ही ते कॅरी पण करू शकता इन्व्हेस्टमेंटसाठी. पण शॉर्ट सेल मध्ये तसं करता येत नाही. शॉर्ट सेल मध्ये काय आहे ते व्यवहार तो इंट्राडे मध्येच क्लोज करावा लागतो. तुम्ही जर नाही केलं तर 3:20 ब्रोकर ऑटोमॅटिक आपली पोझिशन कट करतो, आपलं डिपॉझिट वापस देतो. 3:20 जे पण प्राइस असते आणि आपण शॉर्ट केलेली प्राइस याच्यातलं प्रॉफिट लॉस आपल्या अकाउंटवर क्रेडिट डेबिट होतो. समजतंय? म्हणजे आतापर्यंत फक्त हेच माहिती होतं, एवढंच माहिती होतं की मार्केट खालून 100 वरून 150 वर गेलं की प्रॉफिट होतं. पण 150 वरून जेव्हा 100 ला येतं तेव्हा खूप चांगलं प्रॉफिट होतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा एक 5 मजली बिल्डिंग चढताय, पायऱ्यावरून चढताय, तर किती वेळ लागेल तुम्हाला पायऱ्या चढत 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 5व्या मजल्यावर जायला? हे 15-20. अर्धा तास म्हणून 20 मिनिट तरी लागते. म्हणजे थोडासा वेळ लागेल. पण समजा एक एक्झाम्पल देतोय बरं का, असं रिअल समजू नका काय. 5वा जे मजला आहे तुमचा, तिथून मी तुम्हाला जर ढकलून दिलो किंवा तिथून ढकलून दिला तर खाली पडायला किती वेळ लागेल तुम्हाला? 5 सेकंड. 5व्या सेकंदाला डोकं फुटल्याचा आवाज येतो टप करून. मग तो रूल इथे पण चालतोय. पॉझिटिव्ह जायला खूप वेळ घेतं मार्केट, पण निगेटिव्ह यायला वेळ घेत नाही, झटक्यात पडतं, खूप फास्ट पडतं मग. आणि ते टेम्पररी असतं थोडं, पण पडताना खूप फास्ट पडतं निगेटिव्ह. पॉझिटिव्ह व्हायला थोडासा वेळ घेतो, पण निगेटिव्ह व्हायला काहीच वेळ घेत नाही. आता फॉर एक्झाम्पल कोरोनामध्ये 30-40 वर्षाची मुवमेंट आहे ना पॉझिटिव्हनेसची,
त्यातली अर्धी कधी कव्हर झाली माहिती का? एका महिन्यात तेवढा अर्ध रिव्हर्स आलं होतं. एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. म्हणजे कोरोनामध्ये थोडा निगेटिव्हनेस पण होता तसा. परत कव्हर पण झालं सोडा ते, प्रश्न त्याचा नाहीये, पण मुवमेंट खूप जबरदस्त होती. आता हे एवढं मुवमेंट आहे, ठीक आहे. ही एवढी मुवमेंट किती पॉईंटची आहे? 37% डाऊन होतं मार्केट. किती दिवसात? एका महिन्यातच. एका महिन्यात 37% डाऊन होतं मार्केट. आपल्या इथं एका महिन्यात 4% पण वाढत नाही लवकर. पण त्या कोरोनाच्या काळात त्यावेळेस 37% एका महिन्यात डाऊन झाला होता. म्हणजे जवळपास 5 ते 6 वर्षाची मुवमेंट जी होती पॉझिटिव्हनेस, ती एका वर्षात परत रिव्हर्स आली होती. पण परत रिकव्हर पण केलं, त्या स्पीडने रिकव्हर झालं. मानायचा उद्देश हा आहे की पॉझिटिव्हनेसला वेळ घेतो, पण निगेटिव्हनेसला वेळ घेत नाही. 3-4 दिवसाचे जे पॉझिटिव्हनेस आहे ते 1 दिवसाची निगेटिव्ह कॅन्डल पण भरून काढू शकते लगेच. हे बघायचं. आता इथंच दाखवतो झूम करून. पडताना खूप फास्ट पडतं मार्केट. आता इथं बघा, हे लेवल बघा, 1, 2, 3 आणि 4. 4 दिवसाची मुवमेंट या एका कॅन्डलने परत रिव्हर्स झाली, आहे त्याच लेवलला आलं. त्यामुळं निगेटिव्हनेसची मजा पण येते. आम्ही निगेटिव्हनेस असल्यानं मला तर पर्सनली पॉझिटिव्हनेस अजिबात आवडत नाही मार्केट. मी जे स्टॉक घेतले तेवढं पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे. बाकी इंट्राडे मध्ये किंवा जर थोडं स्विंग करत असाल निफ्टीमध्ये, तर निगेटिव्हनेस साठी खूप भारी ट्रेड होत. कारण काय, इथं सप्लाय लागतो तुम्हाला, इथं कुठलाही जास्त एक्स्ट्रा फोर्स लागत नाही. पण बाईंग साठी ना लोकांनी खरेदी करायला पाहिजे आणि त्याला डिमांड यायला पाहिजे, तेव्हा ते वर जात. अदरवाईज इथं काय नाही, नुसतं शॉर्ट सेल केलंय की डायरेक्ट खाली येतं मार्केट. ओके, हे कळालं? शॉर्ट सेल काय कळालं नसेल तर विचारू शकता. शेख सर, मॅडम. ब्रोकर आपल्याला फक्त एक फॅसिलिटी देतो, उधार शेअर्स घ्यायची. पण त्यासोबत कंपल्शन पण करतं की आपण त्याला ते वेळेच्या आत वापस केले पाहिजे. जर नाही केले तर ऑटोमॅटिक तो काढून घेतो आपल्याकडून. तुम्ही नाही केले तरी तो काढून घेतो. आता मला सांगा, जेव्हा पॉझिटिव्ह असतं मार्केट, ठीक आहे, पॉझिटिव्ह साइड साठी इथं निगेटिव्ह म्हणून देतो. निगेटिव्ह. ओके, हे पॉझिटिव्हनेस साठी आणि निगेटिव्हनेस साठी. समजा मी 100 रुपयाला खरेदी केलो असेल, ठीक आहे, अजून 150 रुपये आले नाहीये, पण 90 रुपये आलं, तर मला प्रॉफिट दिसेल का लॉस दिसेल? 90 रुपये आता दिसतीये, मी घेतलंय 100 रुपयाला. लॉस दिसेल. ओके, आणि 150 रुपयाला मी इकडे निगेटिव्ह असताना सेल केलंय. ओके, माझं काय व्ह्यू की मार्केट 150 रुपयाच्या खालीच जायला पाहिजे. जेवढं खाली जाईल तेवढं आपल्याला प्रॉफिट होतं बरं का. पण हे 150 रुपयाला मी जर शॉर्ट सेल केलेला असेल आणि प्राइस 160 रुपये झाली, तर मला प्रॉफिट होईल का लॉस होईल? 150 रुपयाला मी शॉर्ट सेल केलंय, आणि 160 रुपये दिसतीये प्राइस, मग काय होईल? लॉस 10 रुपयाचा. लॉस होणार ना. म्हणजे बघा, आपलं माणसाचं कसं असतं बघा, जेव्हा अशा पद्धतीचा ट्रेड घेतो तेव्हा वर जाईल, वर जाऊ दे असं म्हणतो आपण, ठीक आहे. पण आपणच बदलत राहतो. समजा आपण शॉर्ट सेल केलेला असेल तर म्हणतो का आपण वर जाऊ दे, प्राइस वर जाऊ दे? नाही, खाली येऊ दे असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे मार्केटनुसार आपले व्ह्यू चेंज होत राहतात. आपण फक्त प्रॉफिटचा विचार करतो आणि ज्या व्ह्यूनी प्रॉफिट होणार आहे तोच व्ह्यू आपला व्हायला पाहिजे असं आपण प्रे करतो, किंवा आपण सारखे आपली इच्छा असते तसं की तसं व्हायला पाहिजे. पण मार्केटमध्ये दोन्ही साईडने आपल्याला प्रॉफिट करता येतं. मार्केटच्या ट्रेंड सोबत आपल्याला राहावं लागतं. ठीक आहे, समजा हे 150 रुपयाला शॉर्ट सेल केलेला 180 रुपये प्राइस झाली, तर मला 30 रुपये पर शेअर लॉस व्हायला लागतो, आणि तो लॉस मला प्लस माझ्या खिशातून द्यावा लागतो. कारण काय, आपण डिपॉझिट ठेवलेलं असते ब्रोकरकडे.
ब्रोकर काय म्हणते, भाऊ तुला काय करायचं ते कर, पण मला 3:20 आधी माझी घेतलेली जेवढी क्वांटिटी आहे तेवढी वापस आणून दे. प्राइसची त्याला देणं घेणं नसते शेअरचा. ठीक आहे, त्याकडे ते रिझर्व्ह शेअर्स असतात आणि शॉर्ट सेल साठी तो वापरत असतो. मग या शेअरचा आपल्याला फायदा होत असतो आणि बदल्यात तो डिपॉझिट ठेवून घेतो. मग जेव्हा आपण शेअर वापस करतो तो डिपॉझिट आपलं वापस करतो, प्लस आपल्याला आलेलं 50 रुपयाचं प्रॉफिट. हे असं आपल्याला शॉर्ट सेल मध्ये करता येतं. हे फक्त इंट्राडे मध्येच लागू होतं, आपल्याला कॅरी फॉरवर्ड करता येत नाही. म्हणजे बघा, आपण जरी इथून असं कुठून तरी शॉर्ट सेल केलं, ठीक आहे, या लेवल पासून 21,672 पर्यंत, मग इथं जर आलं 21,640 झालं तर 30 पॉईंट इथं मिळू शकतात आपल्याला. ठीक आहे, नुसतं पॉझिटिव्हनेस मध्येच ट्रेड होतात असं नाही, निगेटिव्हनेस मध्ये खूप चांगले ट्रेड होतात. ठीक आहे, आता मग उद्यापासून काय करायचं, कोणताही स्टॉक घेत असाल किंवा निफ्टी 50 बँक निफ्टी बघत असाल तर त्या ट्रेंड मार्क करायला शिका 5 मिनिटाच्या चार्टवर. 1 2 3 4, अदरवाईज डाऊन साईडचा 1 2 3 4 कोणताही जे दिसेल ते मार्क करा तुम्ही, आणि तसं मार्केट वर्क होतं का चेक करा एकदा, जेणेकरून उद्या जाऊन आपल्याला त्यातच ट्रेड करायचं निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी मध्ये. ठीक आहे, डेरिव्हेटिव्हच्या थ्रू. मग आपल्याला कसं ट्रेड करता येईल, कसं ट्रेंड माहिती होईल, तर हे स्टेप्स आहेत त्यासाठी. ठीक आहे, काय विचारलं का कोणी मॅडम? हा, म्हणजे आता हे होते पुढे असेल, पण आपण शिकलोय निफ्टी 50 आणि सेन्सेक्स है ना. मग जेव्हा मी अकाउंटवर मी सर्च करते की हा बाबा निफ्टी 50 आहे, सेन्सेक्स आहे, बँक निफ्टी आहे, तिथे फिन निफ्टी पण येतं, तिथे डेट वाईज येतं, अमाऊंट वेगवेगळ्या असतात, काहीतरी एक्सपायरी आहे, स्टार्टिंग आहे, हे सगळं खूप कन्फ्युजन आहे. काय काय मी बघते काही काही व्हिडिओज की त्याच्यामध्ये अमाऊंट 1 रुपयापासून पण सुरू होते, काही काही आता हे 21,200 आहे, काही काही 46 आहे, काही काही 71 आहे. हे सगळं एकदम असं कन्फ्युजन आहे, नेमकं काय टेन्शन घेऊ एकच नका. आता काय करा, आता फक्त निफ्टी 50 आणि बँक निफ्टी ऍड करून ठेवा, बाकी काहीच करू नका. आपण स्टेप बाय स्टेप जर गेलो तरच कळेल ते, आताही सांगून तुम्हाला नाही कळणार. हा, म्हणजे हे निफ्टी 50 हे कंटिन्युअस असतात का? हो हो हो, कंटिन्यू असतं, प्रत्येक महिन्यात असतं ते, कारण त्याच्यावर तर मार्केट चालतं, त्याच्यावर तर टॅक्स कलेक्शन होतं. नाही म्हणजे कंटिन्युअस म्हणजे याची कुठे महिन्याला एक्सपायरी आहे का कंटिन्युअसच एक्सपायरी आहे? त्या महिन्याचे कॉन्ट्रॅक्ट असतात मॅडम, त्यावरची अच्छा. डेट असते ना, हा हा हा. समजा त्यावर एखादी डेट आहे, तर त्या डेट पर्यंतच तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेड करू शकता. त्या डेट नंतर ते कॉन्ट्रॅक्टच दिसत नाही, ते कॉन्ट्रॅक्ट सर्व्हर वरून डिलीट होऊन जातं. हा, आणि तिथे काही काही ह्याच्यामध्ये कसं असतं, म्हणजे चार्ट चालू आहे, म्हणजे त्याचे बहुतेक व्हॉल्यूम वर खाली होतीये, पण तिथे बाय अँड सेलचा ऑप्शन नसतो, असं होतं. असं काय आहे का? हे पण काही प्रकार आहे का? निफ्टी 50चा जर तुम्ही बघत असाल, हा हा. निफ्टी 50चा इंडेक्सचा चार्ट, आता ह्याच्यावर पण बाय सेल मी करू शकत नाही, जे मी चार्ट लावलाय. ठीक आहे, याला रेफरन्स पकडून एक अजून दुसरे कॉन्ट्रॅक्ट बनवले, हा, ते तिथं आपण बाय सेल करू शकतो त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये. पण स्पेसिफिक मार्केटला आपण खरेदी करू शकत नाही, कारण मार्केट शेअर नाहीये. मार्केट हा इंडेक्स आहे तुमचा, निफ्टी 50 इज अ इंडेक्स. तुम्ही मार्केटला खरेदी करू शकत नाही, पण मार्केट पासून बनवलेले कॉन्ट्रॅक्ट आहेत ना, त्यात आपण बाय सेल करू शकतो. म्हणजे व्ह्यूचे कॉन्ट्रॅक्ट, एका अर्थी बेटिंग केल्यासारखं. मार्केट ते पॉझिटिव्ह जाणार असेल तर, वगैरे असतात. हा, मार्केट पॉझिटिव्ह जाणार असेल तर वेगळे कॉन्ट्रॅक्ट, मार्केट निगेटिव्ह जाणार असेल तर वेगळे कॉन्ट्रॅक्ट, आणि ते कॉन्ट्रॅक्टवर त्यांची डेट असते की या डेट पर्यंतच तुम्ही या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेड करू शकता. अच्छा, असं ते ती एक डेट एक असते एक तिथं पर्यंत. हा, म्हणजे त्या डेट पर्यंत गुरुवारचीच असते, प्रत्येक गुरुवारची डेट असते निफ्टीवर, अच्छा. बँक निफ्टीवर बुधवारची असते. हा, आणि काहीतरी सीई वगैरे पण तिथे समोर लिहिलेलं हम्म. असतं अमाऊंट. सीई म्हणजे पॉझिटिव्हनेस साठी जर आपण ट्रेड करणार असो तर सीई कडे बघतो, आणि निगेटिव्हनेस साठी जर ट्रेड करणार असेल तर पीई कडे बघतो. अच्छा, त्यांचं पण आपण म्हणजे शॉर्ट सेलिंग असतं ना, म्हणजे पॉझिटिव्ह हा, शॉर्ट निगेटिव्ह सेलिंग असतं असतं, की तुझा टाइम सीईपीईचं पिरियड पण नुसार शॉर्ट 10 सेलिंग करतायत. मिनिट. ऑप्शन्स म्हणतात त्याला, ऑप्शन हा. बाईंग आणि ऑप्शन सेलिंग असं म्हणतात. पण त्याला कसं, शॉर्ट सेलिंगला मार्जिन खूप जास्त लागतं, पैसे इन्व्हेस्टमेंट कमीत कमी 1.5 लाख रुपये लागतात एक लॉट जरी करायचं असेल तर. हो. त्यासाठी मग आपण पहिल्यांदा स्टार्टिंगला बाईंग मध्ये लक्ष देतो, तिथून अच्छा. पण चांगले पैसे बनतात. रोज 800 1000, मोठे लॉट कोण घेत असेल 5-5 10 लॉट तर 5-5 8-8 हजार रुपये पण कमवतात रोज. अच्छा. आता मी काम करताना जर मला ओके वाटलं तर मी 5 लॉट घेतो,
नाहीतर मग 10 लॉट पण घेतो, चांगलं प्रीमियम असेल आणि मुवमेंट मला वाटली की खूप चांगली होईल तर मग 10 लॉट घेऊ शकतो. अदरवाईज 5 लॉट तर कमीत कमी मी घेतो, लगेच तुम्ही घेऊ नका. कारण सकाळी आता आम्ही काय केलंय, थोडस 9 ते 10 बॅच होती माझी, पण आता ते बॅच कॅन्सल केली. 8 ते 9 बॅच घेतली आणि 9 ते दुपारी 2 पर्यंत तिथं आपल्याला लाईव्ह ट्रेड असेल. कधी जमलं तर ऑफिसला या. लाईव्ह ट्रेड साठी दाखवतो, कारण मॅडम पण असतील, लेडीज पण असतात तिथं. त्यांच्यासोबत जर तुमची ओळख वगैरे झाली तर कळेल. प्लस आपल्याला स्विंग ट्रेडिंग पण करायचं. इंट्राडे तर करायचंच आहे, पण स्विंग वर थोडस जास्त फोकस करायचं आपण. हो. कारण काय तिथं लॉस व्हायचे चान्सेस कमी असतात. बिकॉज टाइम पिरियड आपल्याकडे होल्डिंग पिरियड भरपूर असतो, लाईफ टाईम असतात. त्यामुळे ते स्टॉक आता जरी निगेटिव्ह दाखवत असेल तरी रिव्हर्स होऊन तो पॉझिटिव्ह मध्येच आपल्याला ते क्लोज करायचं असतं. त्यामुळे तिथं आपण जास्त स्ट्रेस नाही, पण तिथे अनालिसिस करण्यासाठी थोडे एफर्ट्स देतो आपण. चांगला स्टॉक घ्यायला पाहिजे. जसं इथं बघ, आम्ही आता हे वैभव ग्लोबल एकाला घ्यायला लावलं होतं. ठीक आहे, त्यावर आता मार्केट असेल, वेगळे वेगळे स्टॉक आपण बघतो तेव्हा कळतं आपल्याला मार्केट. नाही मार्किंग दिसतंय. ठीक आहे, तो त्याला इथं कुठेतरी घ्यायला लावलं होतं 418 ला काहीतरी. तर ते खाली आलं थोडस बाउन्स. हा, आता बाउन्स झालं आणि नंतर मग त्याला कुठेतरी 428 ला का 440 ला काहीतरी विकायला लावलं. आपलं 6% जेव्हा येतात ना, 5-6%, अजून सुद्धा तो चांगल्या मूड मध्ये आहे. असे आपल्याला स्टॉक हे कसं लेस रिस्की आणि चांगलं प्रॉफिट देणार गोष्ट आहे. कारण काय आपण जरी ठेवलं तरी ते परत रिव्हर्स होऊन पॉझिटिव्हनेस मध्येच क्लोज करायचं असतं आपल्याला. पण शक्यतो आपण जे स्टॉक इथं स्टडी करतो ना, ते जिलेट पण होतं. जिलेट म्हणजे आपलं ते आम्ही शेविंग साठी जर वापरतो ते ब्लेड्सची कंपनी जिलेट. जिलेट पण खूप याच लेवलला, इथं या लेवल एवढं मोठं ब्रेकआउट झाल्यावर पण घ्यायला लावलं होतं. होतं आपल्याला मार्केटमध्ये ना, सोप्या पद्धतीनं खूप चांगले पैसे बनतात. पण लोकांचं काय झालंय, एका दिवसातच सगळे पैसे बनवायचे असतात किंवा एका महिन्यात, एका वर्षात पण बनत नाहीत. हे पण सांगतो. म्हणजे बनतील असं नाही की तुम्हाला 1 करोड जर वर्षात पाहिजे असतील तर ते पॉसिबल नाहीये लगेच. कारण काय, एवढं मोठे जर पैसे बनवायचे असतील ते येण्यासाठी पण तुमच्याकडे तेवढं काय म्हणतो आपले एफर्ट्स पण पाहिजे. ऍटलीस्ट आपण ट्राय तरी केलं पाहिजे तेवढं. हे सफारी आहे. सफारी म्हणजे आपलं बॅगची कंपनी. ठीक आहे, याला पण आता पकडणार आहे थोड्या दिवसात. या लेवलला आम्हाला पकडायचं. आताही 2000च्या जवळपास आम्ही एंट्री घ्यायचं प्लॅन करतोय, बघूया काय होतं. भरपूर आहेत असे, आपल्याला सगळं स्टडी करायचं आणि डेली आपलं रोज संध्याकाळी ना 15 मिनिट मीटिंग घेतो. 15 मिनिट मीटिंग घेतलं की कळतं, हा आज काय झालं, आज कोणते स्टॉक्स आहेत आपल्याला बघायचे. हे त्या 15-20 मिनिटात ओके सगळं क्लिअरच होऊन जातं. मग उद्याचं इंट्राडेचं ते सकाळीच बघायचं, त्याला काय बघू शकत नाही आपण. फक्त काही लेवल्स, इम्पॉर्टंट लेवल आहेत मागच्या, ते आपल्याला मार्क करावे लागतात. ठीक आहे, मग याच्यात जेव्हा तुम्ही ते सीईपी शिकाल, मग तेव्हा तुम्ही डाऊन ट्रेंड साठी पण ट्रेड करू शकाल, विथ कॅरी फॉरवर्ड ट्रेड करू शकाल. त्यामध्ये पॉसिबल आहे आपल्याला कॅरी फॉरवर्ड ट्रेड करायला. ऑप्शन्स मध्ये कॅरी फॉरवर्ड निगेटिव्हनेस साठी पॉसिबल आहे, पण इंट्राडे मध्ये शेअर्सचं जे मार्केट आहे तिथं नाही पॉसिबल. इंट्राडे मध्येच करावं लागतं आपल्याला ते कॅरी फॉरवर्ड करता येत. 2 वेगळे वेगळे मार्केट आहेत. एक शेअर्सचं मार्केट आहे आणि एक कॉन्ट्रॅक्टचं मार्केट. शेअरच्या मार्केटमध्ये कॅरी फॉरवर्ड शॉर्ट सेल पॉसिबल नाहीये. कॉन्ट्रॅक्टच्या मार्केटमध्ये पॉसिबल आहे, त्याच्या डेट पर्यंत पण. जे तुम्ही डेट म्हणत होतात ना, त्या डेट पर्यंत तुम्ही ते निगेटिव्हनेस साठी ट्रेड करू शकता. ठीक आहे, डाऊन ट्रेंड कळाला? हो सर. साईडवेजची काय गरज नाही एवढं सांगायची, कारण ते एवढं काय. ठीक आहे, पूर्ण एका रेंज मध्येच राहतं. साईडवेज सारखंच राहतं. ठीक आहे, एक मी ऑब्झर्वेशन केलंय ते सांगतो. जर मोठे 2 ट्रेंड कुठले तर येणार असतील, समजा आधी अप ट्रेंड असेल, अप ट्रेंड जेव्हा संपतो किंवा डाऊन ट्रेंड जेव्हा संपतो ना, तेव्हा साईडवेज येत आणि नंतर मग एक मोठा ट्रेंड होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा असा अप ट्रेंड झालेला आहे. ठीक आहे, मग असा थोडासा साईडवेज येणार. मग तो पुढे जाईल, कुठे जाईल काय माहित नाही आपल्याला. ठीक आहे, पण हे जेव्हा तुम्ही साईडवेजची अशी रेंज मार्क करता ना, साईडवेज किती रेंज मध्ये आहे, कोणत्या दिवसापासून तो एक बॉक्स मध्येच फिरतोय, मग एक दिवस असा येतो की तो अप साईडला तरी ब्रेक करतो किंवा डाऊन साईडला तरी असा ब्रेक करत खाली पडतो.
परत हे खाली जेव्हा पडतं, हा, खाली तेव्हा पडल्यानंतर बंद पण डाऊन ट्रेंड ते कुठेतरी जाऊन संपणार आहे. हम्म हा, मग त्याच्यानंतर तो परत साईडवेज जातो. साईडवेज म्हणजे हम्म काय? येणाऱ्या थोड्या दिवसानंतर एक मोठा ट्रेंड येणार आहे, तो कुठला असेल माहित नाही, पण त्या ट्रेंडसाठी तो तयारी करत असतो तेवढ्या बघ. हम्म आता हे असं डाऊन ट्रेंड झालं, ठीक आहे. डाऊन ट्रेंड नंतर हम्म थोडस साईडवेज होतो, तो प्रत्येक एक मोठ्या डाऊन ट्रेंड आणि अप ट्रेंड नंतर तो साईडवेज जातो मार्केट, ठीक आहे. आणि नंतर मग हम्म परत अप ट्रेंड त्याचं चालू होतं. परत हे अप ट्रेंड संपलं की परत पुढे अजून साईडवेज येणार, ठीक आहे. म्हणजे आपल्याला एंट्री पण करता येते साईडवेज मध्ये, फक्त आपल्याला कन्फर्म पाहिजे की ते अप ट्रेंडला जाणार. हे रिपीट असतं हम्म बरं का, रिपीटेटिव्ह मोडला फक्त वेगळ्या वेगळ्या प्राइस लेवलवर होत असतात. इव्हन तुम्ही कोणताही चार्ट काढून हम्म बघा, नुसतं अप ट्रेंड पण नसतं आणि नुसतं डाऊन ट्रेंड पण नसतं. आता किती तर हम्म स्टॉक्स आहेत तुमचे, ठीक आहे. आज आज एक वेगळं काहीतरी सांगतो. तुम्ही समजा घरात एक प्रोडक्ट युज करताय, किराणा मालाचे कितीतरी प्रोडक्ट आपण युज करतो, ठीक आहे. त्याची एक चांगली कंपनी आहे, हम्म कुणाला माहिती आहे का कुठली कंपनी आहे? म्हणजे त्याची कंपनी आहे डीमार्ट. ती, काय म्हणलात? अच्छा मी शॉपचं नाव सांगितलं, डीमार्ट सांगितलं just. हा, डीमार्ट तर आहे, डीमार्ट मध्ये पण आहे. डीमार्ट मध्ये कसं सगळंच आपण डीमार्ट या कंपनीचं आपण युज करत नाही ना सगळं. हम्म डीमार्ट मध्ये मिळतं सगळं. हा, पण त्या हम्म डीमार्ट मध्ये ना सगळ्यात जास्त किराणा एकाच कंपनीचा असतो, आणि आपल्याला असं वाटतं की हे दोन प्रोडक्ट्स ना वेगळ्या वेगळ्या कंपनीचे आहेत, ठीक आहे. कंपनीचं तुम्हाला एक थोडस वेगळं काहीतरी सांगतो, कारण काय हे सगळं सिलेबस म्हणलं की बोर होईल तुम्हाला. हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणून एक कंपनी आहे, हम्म ठीक आहे. तर हम्म ती हम्म कंपनीचे प्रोडक्ट्स बघा, तुम्हाला वाटेल की हे कंपनीचेच प्रोडक्ट्स आहेत का, उगाच सर काय पण बोलतायत. हे नाही सर, सगळे हे दोन्ही हिंदुस्थान युनिलिव्हर असतं एका कोपऱ्यात कुठेतरी ना, एकदम ठळक यू कुठेतरी लिहिलेलं नसतं, असतं बघा, यू. पण असतं. आता बघा, हम्म हे त्याचे 64 प्रोडक्ट्स आपण हम्म वापरतो, ठीक आहे. आता इथं थोडस लक्ष द्या. आपल्याला जर हम्म वाटत असेल की व्हील वर फक्त वॉशिंग पावडर वर लक्ष ठेवा, व्हील याच कंपनीचा आहे. कुठला रिझल्ट असतो, कुठली कंपनी आहे, इथं कोपऱ्यात नाव आहे बघा, हिंदुस्तान युनिलिव्हर, ठीक आहे. असा यू असतो, हम्म ठीक आहे, त्या प्रोडक्ट्सवर. आता बघा किती वेगळे वेगळे प्रोडक्ट्स, आणि तुम्ही याच्यातले किती प्रोडक्ट्स वापरता. व्हील वापरता? हम्म व्हील बूस्ट, कोण लहान मुलगा असेल तर बूस्ट पितो, आता तर मोठे पण पितात सोडा, बूस्टचं काय असं राहिलंच नाही एज ग्रुपसाठी. त्यानंतर हे ताजा वगैरे कोणी पित असेल, ग्रुपॉन ताजा वगैरे, तर ते कॉर्नेटो हम्म आईस्क्रीम, ठीक आहे. क्लिअर शॅम्पू आणि क्लिनिक प्लस हे पण यांचंच आहे. हम्म त्यानंतर डव शॅम्पू, डवचे जे आहेत, डवचे प्रोडक्ट्स लेडीज साठी थोडं जास्त आहेत, ठीक आहे. डव साबण आहे, हम्म डवचे काय मॉइश्चरायझर आहेत, कंडिशनर आहेत, काय काय आहेत, ओके. ते पण यांचंच आहे, एकाच कंपनीचे आहे ना. आपल्याला वाटतं की डिफरंट वेगळ्या वेगळ्या कंपनी आहेत. फेअर अँड लवली आणि ग्लो अँड लवली, काय ते नवीन आलेलं फेअर अँड लवली आहे, हम्म ते पण किती दिवस झाले फेअर अँड लवली वापरताय मॅडम? म्हणजे आपल्याला माहिती असेल तुम्ही, म्हणजे तुम्ही नाही, असं आजूबाजूला हम्म. आपल्या घरात नाही मी वगैरे किती तर लहानपणापासून वर्ष ऐकते हे फेअर अँड लवली. वीस वीस फेअर अँड लवली वर्षाच्या वर, आता 28-30 वर्षाच्या वर, लहानपणापासून माहिती आहे फेअर अँड लवली आहे ते. माहिती आहे ना आपल्याला. आता माझंच वय 27-28 आहे, ठीक आहे. मी जेव्हापासून मला दिसतंय ते फेअर अँड लवली आहे, लहान मुलाला पण कळतं आता हे फेअर अँड लवली आहे. हम्म म्हणजे कमीत कमी 20 वर्षापेक्षा जास्त आपण वापरतोय, ठीक आहे. अजून एवढेच हम्म प्रोडक्ट नाहीये, दुसरे पण प्रोडक्ट दाखव. मगाशी हॉर्लेक्स बघितलात, सॉरी बूस्ट बघितलात, हम्म आता हे हम्म हॉर्लेक्स पण यांचंच आहे. आता हे हम्म हॉर्लेक्स लहान मुलांसाठी आहे, जेंट्स साठी पण आहे, लेडीज साठी पण आहे. हम्म इंदुलेखा ते ऑइल एक आहे. त्यानंतर किसान जयामनी सॉस, नॉर सूप, क्वालिटी वॉल्स, मगाशी कॉर्नेटो होतं, आता क्वालिटी वॉल्स पण हम्म आहे. मगाशी डव होतं, इथं लक्स पण आहे. मगाशी क्लिनिक प्लस होतं, इथं लॅक्मे पण आहे. लायबॉय पण आहे. लक्स साबण आणि लायबॉय साबण एकाच कंपनीचे आहेत, माहितीये का तुम्हाला? बघा. आणि नाही. मोती साबण सगळ्यात भारी, मोती साबण हम्म दिवाळीला ज्याचं खप होतं, मोतीशिवाय आपण आंघोळ करत नाही दिवाळीची. हम्म त्यानंतर अजून थर्ड, मगाशी मी तुम्हाला हे दाखवलं होतं, ऍक्टिव्ह व्हील दाखवलं होतं,
रिन पावडर पण यांचंच आहे आणि सर्फ एक्सेल जे आहे ते पण यांचंच आहे आणि विम लिक्विड पण यांचंच आहे. रेक्सोना डिओ पण यांचंच आहे. पॉन्ड्सचं काय वापरता? पावडर, पॉन्ड्स पावडर टॅल्कम किती पावडर, किती दिवस झाले? ते पण फेअर अँड लवली ते सारखंच पण याचे आहे त्याचं 30 पण. ते 30 कॉम्बिनेशन आहे वर्षाचं पॉन्ड्स पावडर आणि फेअर अँड लवली. म्हणजे किती दिवस झालं ही कंपनी मार्केटमध्ये आहे. ठीक आहे. व्हॅसलीन आता तर कंपल्सरी आपण व्हॅसलीन मॉइश्चरायझर वगैरे वापरतो. त्यानंतर हे पिअर साबण आहे ते ऑरेंज कलरचं ट्रान्सपरंट साबण असतं. मगाशी क्लोजअप होतं. क्लोजअप आणि पेप्सोडंट एकाच कंपनीचे आहेत, फक्त कोलगेट वेगळ्या कंपनीचे. म्हणजे हिंदुस्तान युनिलिव्हर एवढी भयानक कंपनी आहे की ते मार्केटिंग करताना अशा प्रकारे मार्केटिंग करते की त्यांचे हे प्रोडक्ट वेगळे आहेत एकमेकांपासून, पण आहेत एकाच कंपनीचे. आपल्याला वाटतं की रिन थोडंसं महाग आहे म्हणून आपण सर्फ एक्सेल घ्यायला जातो, किंवा सर्फ एक्सेल थोडंसं महाग आहे आपण म्हणून व्हील घ्यायला जातो. त्या कंपनीचा मोटो काय? तुम्ही रिन घ्या, सर्फ एक्सेल घ्या, नाहीतर व्हील घ्या. प्रॉफिट तर आम्हालाच होणार आहे. आमचंच प्रोडक्ट घेताय तुम्ही. प्युरिट आता गरज पडते भरपूर लोकांना प्युरिटची पाण्याची. म्हणायचा उद्देश काय आहे की आपला 60-70% किराणा आपण या कंपनीकडेच घेतो. मग याचा शेअर पण आपण घ्यायला पाहिजे असं म्हणायचं मला. माझं एक सिम्पल लॉजिक आहे. मी जास्त चार्ट अनालिसिस करत नाही. मला इन्व्हेस्टमेंटला जर स्टॉक घ्यायचा असेल तर पहिला मी बघतो की त्याचं प्रोडक्ट मी वापरतोय का. फॉर एक्झाम्पल डिओ कुठलं वापरतोय, साबण कुठलं वापरतोय, कपडे कोणत्या कंपनीचे आहेत, आणि शूज जर घालत असेल तर शूज कोणत्या कंपनीचा आहे, रिचार्ज कोणत्या कंपनीचा आहे. एअरटेलचा पण स्टॉक आहे, जिओचा पण आहे, आयडियाचा पण आहे, बीएसएनएलचा नाहीये फक्त. ठीक आहे. मग तुमचे जिथं पैसे महिन्यात खर्च होतात ना त्याच स्टॉकमध्ये त्याच कंपन्यांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ठीक आहे. असा बेसिक मोटो आहे माझा. आणि समजा तुमचे पेट्रोलला जास्त पैसे जास्त असतील तर बीपीसीएल एक स्टॉक आहे, आयओसी आहे, म्हणजे भारत पेट्रोलियम आहे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आहे. ठीक आहे. एचपीसीएल आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम आहे. असे 2-3 स्टॉक्स आहेत पेट्रोलियमचे, ते तुम्ही घेऊन ठेवा. प्लस गाडी कुठली वापरताय, गाडी कोणत्या कंपनीची आहे तुमची, हिरोची आहे का टीव्हीएसची आहे, त्याचा एक स्टॉक घेऊन ठेवा. कारण आपले पैसे गेलेले असतात. आपण प्रोडक्ट घेतलेलो असतो ती गोष्ट वेगळी, पण आपले पैसे पण तिथं खूप गेलेले असतात. ठीक आहे. त्यामुळे कधीही अनालिसिस करताना जरी तुम्ही एखादी प्रोडक्ट वापरत असाल तर त्या कंपनीचा स्टॉक आहे का चेक करा. स्टॉक कसं चेक करायचा की कधी कधी काय होतं, नाव वेगळं असतं मेन, आणि त्याची पॅरेंट कंपनी जी आहे त्याचं नाव वेगळं असतं. जसं आता बुलेट गाडी आहे, रॉयल एनफिल्ड बुलेट गाडी आहे, तर त्याचं स्टॉक नाही आहे, पण त्याची पॅरेंट कंपनी आहे आयशर मोटर्स, जे ट्रक आणि टेम्पो बनवते ना. आयशर ट्रक असतं, आयशर टेम्पो असतो तो, तर त्याच्या अंडरच ते रॉयल एनफिल्ड येतं ब्रँड त्याचं. तर मग रॉयल एनफिल्डला पण जे पण प्रॉफिट होतं ते आयशर मोटर्स सोबत ते शेअर करतात. म्हणजे आपण समजा तुमच्याकडे बुलेट वगैरे असेल, कुणाकडेही असेल, तर तुमच्याकडे आयशर मोटरचा स्टॉक असला पाहिजे. ठीक आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की खूप इंटरेस्टिंग आहे. आयटीसीचे पण भरपूर प्रोडक्ट्स आहेत. याला कॉम्पिटिशन आहे हिंदुस्तान युनिलिव्हरला आयटीसी. कारण बघा, आपला महिन्याचा जे खर्च असतो तो जास्तीत जास्त खर्च कशावर होतो आपला. लाईट बिल काय 1000-1200 रुपये होऊन जातं. रिचार्ज सुद्धा 1000-1200 जर केला तर वर्षभर होऊन जातात. तर 2000 वर्षभर निघतं. मग अजून राहिलं काय अजून आपलं. जास्त पैसे आपले घर चालवायला जास्त पैसे कशाला लागतात, किराणासाठीच लागतात. म्हणजे धान्य आणि हे सगळे बाकीचे सामानालाच लागतात. बाकी एवढा असं काही खर्च नसतो आपला. हा, भाड्याच्या घरात राहत असाल तर ती गोष्ट वेगळी. ठीक आहे. तुम्ही स्वतःच्या घरात राहताय आणि तुमचा जास्त खर्च कशावर होतो, हे किराणा मालावर. डीमार्ट मध्येच होतो. डीमार्टचा पण स्टॉक आहे. डीमार्टचं तर एवढं भारी केलंय ना त्यांनी, डीमार्ट सारखा बिझनेस नाही आहे कुठला. तो भरपूर आता तो एकावर एक फ्री देतोय, म्हणजे त्याला काही फुकट आलेलं नसतं ते, पण ते दोघांमध्ये त्याचं प्रॉफिट तो कमवून घेतो. ठीक आहे. समजला. भारी आहे ना कंपनी. मग हिंदुस्तान युनिलिव्हर घ्यायला पाहिजे आपण स्टॉक त्याचा. ओके, समजला. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड. मग आजचा टास्क काय असेल तुमचा, आज काय करणार. डाऊन ट्रेंडचे सिम्बॉल थोडेसे दाखवा. डाऊन ट्रेंडचे चार्ट्स बघा, 1 2 3 4 मार्क करा त्यावर, त्याचे स्क्रीनशॉट ग्रुपवर पाठवा. ठीक आहे. एक 5-5 तरी पाठवा. ठीक आहे. 5 मिनिट लागतात एक स्टॉक शोधून काढायला, फक्त 5 मिनिट लागतात. त्यामुळं
एवढं सुद्धा कंजूसपणा करू नका, आळसपणा करू नका, नाहीतर पैसा पण तसाच करतो बघा तुमच्याकडे येण्यासाठी. थोडस कंजूसपणा, थोडासा आळसपणा, जाऊ दे कशा लिहू, हा काय एफर्ट्स घेत नाहीये. पैसे जर पाहिजे असतील तर एफर्ट्स द्यावे लागतील. ओके, ठीक आहे. Yes, sir. अजून काय विचारायचं? अजून काय विचारायचंय? No. यस. ओके, ठीक आहे. थांबूया मग आज आपण. उद्या 4 वाजता भेटूया. ओके, ठीक आहे. थँक्यू.